टॉपिक मधला लास्ट पार्ट, दॅट इज रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रोस्कोप आणि रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. मायक्रोस्कोप कशासाठी वापरतो आणि टेलिस्कोप कशासाठी वापरतो ते पहिल्यांदा लॉजिक त्याचं समजून घ्या. स्मॉल किंवा व्हेरी मायन्यूट छोटीशी गोष्ट आहे ती तुम्हाला पाहायची असेल तर मायक्रोस्कोपचा आपण वापर करतो, आणि खूप दूरची जर गोष्ट बघायची असेल तर त्या ठिकाणी आपण त्या टेलिस्कोपचा वापर करतो. सरळ साधं लॉजिक. समजा दोन टायनी ऑब्जेक्ट्स आहेत. आता नॉर्मल ह्युमन आहे तर 0.1 मिलीमीटर पेक्षा जवळचे ऑब्जेक्ट सेपरेट करून बघू शकत नाही. मग समजा जर तसे ऑब्जेक्ट जर असतील तर त्यांना पाहण्यासाठी आपण मायक्रोस्कोपचा वापर करतो. कुठल्याही मायक्रोस्कोपची ॲबिलिटी किंवा पॉवर, ते इमेज रिझॉल्व्ह करून दाखवण्याची, त्याला जनरली त्या मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर असं म्हणतो. आता मी जर तुमच्या समोर वेगवेगळे मायक्रोस्कोप जर ठेवायला चालू केले, आपल्या कॉलेजमधला मायक्रोस्कोप असेल कुठतरी कपाटात, तर तो जो आहे तो जर मायक्रोस्कोप जर आपण वापरायचा जर ठरवला तर तो मायक्रोस्कोप तुम्हाला दाखवू शकेल ज्या दोन ऑब्जेक्ट मधलं अंतर 0.01 मिलीमीटर पेक्षा जर कमी असेल तरी दाखवू शकेल. पण काही हाय क्वालिटीचे मायक्रोस्कोप जर आपण आणले तर त्याची ॲबिलिटी कशी असेल, काही नॅनोमीटर मध्ये असणारी अंतरं देखील ते त्या ठिकाणी काय करतात, एक्सपोज करतात. म्हणजे याचा अर्थ पॉवर कुणाची जास्त आहे, जो जास्तीत जास्त लहान वस्तू सहजासहजी रिझॉल्व्ह करून दाखवू शकतो त्याची ॲबिलिटी कशी असेल, जास्त असेल. मग दोन ऑब्जेक्ट आहेत, दोन ऑब्जेक्ट मध्ये काहीतरी स्मॉल डी डिस्टन्स आहे, आणि ते डिस्टन्स स्मॉल डी डिस्टन्स जे आहे ते डिस्टन्स आपण त्या ठिकाणी पाहू शकतो, त्या मायक्रोस्कोप मधून पाहू शकतो. म्हणजे त्याची ॲबिलिटी आहे त्यांना काय करण्याची, रिझॉल्व्ह करण्याची ॲबिलिटी आहे. द मिनिमम डिस्टन्स. आता समजा जर एखादा आपला मायक्रोस्कोप, त्याला जर म्हणलं की दोन ऑब्जेक्ट आहेत काही मायक्रॉन मध्ये आहेत आणि त्यांच्यामधलं अंतर त्याला पाहायचं, दाखवू शकणार नाही तो. त्याची ॲबिलिटी नसेल, त्याला काही ना काहीतरी लिमिट असेल स्वतःचं. मग कुठल्याही मायक्रोस्कोपचं स्मॉल डी हे त्या ठिकाणी काय असेल, लिमिट असेल. कशाचं लिमिट असेल, डिस्टन्सचं, विच कॅन रिझॉल्व्ह. तो मायक्रोस्कोप रिझॉल्व्ह करू शकतो, त्याच्यापेक्षा कमी असेल तर नाही करू शकत. इफ स्मॉल डी इज द डिस्टन्स between the two tiny object which a microscope can resolve, then small d is known as limit of resolution of the microscope. मग रिझॉल्विंग पॉवर काय असेल तर रिझॉल्विंग पॉवर ही नेहमीच काय असते, रेसिप्रोकल असते. कुणाचा रेसिप्रोकल असते तर त्या ठिकाणी लिमिट ऑफ रिझोल्युशनचा. आता या ठिकाणी मी काय म्हणतो, तुमचा लिमिट ऑफ रिझोल्युशन मी घेतोय किती, स्मॉल डी घेतोय. आणि हा स्मॉल डी काय असेल तर मायक्रोस्कोपची अशी लेन्स असेल वरच्या बाजूला बघणारी, खाली इथं त्या ठिकाणी तुमचा ऑब्जेक्ट ठेवलेला असेल छोटासा. आता हा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी तुमच्या मायक्रोस्कोप बरोबर हा जो काही अँगल तयार करतो त्या अँगलला मी या ठिकाणी म्हणतो थीटा. पण पूर्ण लेन्सची जर करत असेल तर त्या अँगलला त्या ठिकाणी म्हणतात कोन अँगल. म्हणून इकडचा थीटा आणि इकडचा थीटा दोन्ही मिळून किती झाले, 2 थीटा. व्हॉट इज 2 थीटा देन? इट इज द कोन अँगल सबस्टेंडेड बाय द ऑब्जेक्ट ॲट द लेन्स. लेन्सला त्या ठिकाणी तयार केलेला कोन अँगल 2 थीटा आहे. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी ते ऑब्जेक्ट सेल्फ इल्युमिनेटिंग असतात, म्हणजे स्वयंप्रकाशित असतात, आणि काही ऑब्जेक्टला मात्र तुम्हाला त्या ठिकाणी प्रकाश टाकावा लागतो. फॉर एक्झाम्पल
मायक्रोस्कोप जर वापरायचा असेल तर मायक्रोस्कोपच्या खाली तुम्ही स्लाइड ठेवता आणि त्या स्लाइडच्या साठी करता, त्याच्यावर लाईट टाकण्यासाठी करता. म्हणजे याचा अर्थ जी लाईट तुम्ही त्या ठिकाणी वापरणार आहात, समजा त्या लाईटची वेव्हलेंथ लॅम्बडा जर असेल तर नियम काय सांगतो, द लिमिट ऑफ रिझोल्यूशन ऑफ द मायक्रोस्कोप, द लिमिट ऑफ रिझोल्यूशन ऑफ द मायक्रोस्कोप इज, कसं आहे, इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द वेव्हलेंथ ऑफ लाईट युज्ड. जी लाईट तुम्ही त्या ठिकाणी वापरत आहात त्याच्याशी तो कसा आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. and it is inversely proportional to the cone angle subtended by the object at the lens. त्याच्यावर आधारित आहे. मग या दोघांना जर आपण या ठिकाणी जर एकत्र जर केलं तर मला काय म्हणता येईल, स्मॉल डी इज प्रपोर्शनल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 into थीटा. मला ज्या वेळेस प्रपोर्शनॅलिटीचं साइन काढायचं असेल त्या वेळेस कुठला ना कुठला तरी कॉन्स्टंट आपण तिथं टाकतो. हे कॉन्स्टंट कसे असतात, डिपेंडंट, वेगवेगळ्या ठिकाणी जे वेगवेगळ्या पद्धतीचे कॉन्स्टंट आहेत. इथं जो कॉन्स्टंट आहे तो प्रॅक्टिकल कॉन्स्टंट आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणचे तुम्ही उत्तर शोधून काढून मग तो कॉन्स्टंट काय जनरेट होईल तो त्यांनी तयार केलेला आहे. म्हणून स्मॉल डी इज इक्वल टू लॅम्बडा डिवायडेड बाय 2 into साइन थीटा. म्हणजे प्रॅक्टिकली जर तुम्ही पाहिलं तर इथं साइन फंक्शन द्यावं लागतं आणि तो त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणून जन्म घेतो. म्हणजे साइन अँगल हा त्या ठिकाणी कॉन्स्टंट म्हणून जन्म घेतो. जर समजा तुमची लेन्स आणि ऑब्जेक्ट याच्यामध्ये असणारा जो काही मीडियम आहे, ह्या मीडियमचा जर म्यू इतका जर असेल, काही ठिकाणी एअर असेल, काही ठिकाणी ऑइल फील्ड असतात, म्हणजे डायरेक्टली चिटकलेले असेल त्याच्यावर ऑइल असतं आणि त्याच्यानंतर मग लेन्स असते वरच्या बाजूला, तर त्या ठिकाणी लिमिट ऑफ रिझोल्यूशनची व्हॅल्यू तयार होते लॅम्बडा डिवायडेड बाय 2 into म्यू साइन थीटा. याच्यामधला हा जो काही म्यू साइन थीटा आहे त्याला एक वेगळं नाव आहे. इट इज ऑल्सो नोन ॲज न्यूमरिकल ॲपरेचर. त्याचं नाव काय, इट इज ऑल्सो नोन ॲज न्यूमरिकल ॲपरेचर. मग स्मॉल डी ची जर ही व्हॅल्यू जर असेल तर मग तुमची रिझॉल्विंग पॉवर काय असेल, तर रिझॉल्विंग पॉवर इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ लिमिट ऑफ रिझोल्यूशन. म्हणजेच काय असेल, 2 into म्यू into साइन थीटा डिवायडेड बाय लॅम्बडा. म्हणजे याचा अर्थ एक गोष्ट तुम्हाला कळाली पाहिजे, इथं तुमचं जेवढी रिझॉल्विंग पॉवर जास्त तेवढा मायक्रोस्कोप चांगला. हे कसं वाढवणार, इट कॅन बी इन्क्रीज्ड बाय इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ म्यू साइन थीटा, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाढवून देखील तुम्हाला करता येईल, किंवा म्यू साइन थीटा मधला थीटाची व्हॅल्यू त्या ठिकाणी जेवढी वाढत जाईल तेवढी त्या व्हॅल्यू साइन थीटाची देखील काय होत जाईल, वाढत जाईल. आणि डिक्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ लॅम्बडा, म्हणून मला म्हणता येईल की कुठल्याही मायक्रोस्कोपची रिझॉल्विंग पॉवर जर वाढवायची असेल तर 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, बाय इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ न्यूमरिकल ॲपरेचर, आणि नंबर 2 बाय डिक्रीजिंग द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड, जी काही लाईट तुम्ही तिथं वापरणार आहात. चला ह्याचे पॉइंट्स घ्या. पहिल्यांदा सिनॉप्सिस, मेन हेडिंग घ्या, रिझॉल्विंग पॉवर ऑफ मायक्रो. पहिला पॉइंट, if a small d represents the minimum distance between the object for which the microscope can resolve, then small d is limit of resolution of microscope. Putsa point, the resolving power of a microscope is the reciprocal of limit of resolution. Next point, the limit of resolution depends on small d, खालच्या ओळीमध्ये small d
proportional to काय लिहिणार लॅम्बडा डिवायडेड बाय 2 theta, where 2 theta is cone angle subtended by any object at the lens. म्हणून खालच्या ओळीत स्मॉल d is equal to लॅम्बडा डिवायडेड बाय 2 sin theta. त्याच्यानंतर खाली if mu represents refractive index of the medium between object and the lens, then small d is equal to lambda divided by 2 mu sin theta. खालच्या ओळीत here mu sin theta is also known as numerical aperture. म्हणून सगळ्यात शेवटी resolving power is equal to 1 upon small d is equal to 2 mu sin theta divided by lambda. लक्ष दे, दोन डिस्टंट ऑब्जेक्ट्स आहेत आणि याला तुम्ही त्या ठिकाणी एका टेलिस्कोप मधून पाहतायत. हे जे डिस्टंट ऑब्जेक्ट असतील त्या टेलिस्कोपच्या लेन्सवर काही ना काहीतरी काय करत असतील, अँगल तयार करत असतील. आणि जर टेलिस्कोप जर तुम्ही जर ते पाहू लागला दोन ऑब्जेक्ट, तर तुम्हाला एकच दिसू लागलाय. मात्र जेव्हा तुम्ही टेलिस्कोप मधून बघता ते त्या ठिकाणी सेपरेट व्हायला चालू झाले, म्हणजे रिझॉल्व्ह इमेज व्हायला चालू झाल्या त्यांच्या. तर अजून हे जवळ आले असते तर डी थिटा लहान झाला असता. म्हणजे कुठंतरी एक लिमिट आहे त्या टेलिस्कोपची की कमीत कमी किती अँगल, काय लिमिट पर्यंत तुम्ही अँगल तुम्ही घेऊ शकता. म्हणजे फॉर एन एक्झाम्पल, आपण समजा 5व्या मजल्यावर गेलो, वेगवेगळ्या दुर्बीण आपल्याकडे घेतल्या आपण आपल्याजवळ, साधी मिलिटरीची, अमकी ढमकी वगैरे वगैरे वगैरे. साधी जी प्लास्टिकची बाजारात जत्रेमध्ये मिळते त्याच्यातून बघितल्यानंतर काय ते खालचं वगैरे माणूस जरा मोठं दिसायला चालू होतं, बस संपलं. पलीकडे घराकडे बघितलं तर काय दिसतच नाही, म्हणजे त्याची लिमिट संपली. दुसरी घेतली, अजून जास्त तो क्लिअर दाखवायला चालू करतो. आणि काही स्पेशलाइज पैकी जर त्यापैकी जर तुम्ही घेतले आणि ते पाहायला जर चालू केलात तर लिटरली तुम्हाला 5-5 आणि 10-10 किलोमीटर वरची गोष्ट देखील अशी क्लिअर दिसायला चालू होते. म्हणजे तो तितक्या अंतरापर्यंत किंवा तितक्या अँगल पर्यंत काय करू शकतो, रिझॉल्व्ह करू शकतो. म्हणून डी थिटा काय रिप्रेझेंट करतो, लिमिट ऑफ रिझोल्युशन. हा जो डी थिटा आहे, जो लिमिट ऑफ रिझोल्युशन आहे, बाय 2 ऑब्जेक्ट्सनी तयार केलेला त्या ठिकाणी कुठं तुमच्या लेन्सवर. तर हा जो लिमिट ऑफ रिझोल्युशन डी थिटा आहे हा आधारित आहे कोणावर, द वेवलेंथ ऑफ लाईट युज्ड. लाईटची काय वेवलेंथ तुम्ही तिथं वापरत आहात, आणि इट इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द डायमीटर ऑफ द लेन्स. तुमच्या लेन्सची जी डायमीटर आहे त्या डायमीटरवर तो आधारित आहे. मग या दोघांना जर त्या ठिकाणी कंबाईन जर केलं तर डी थिटा लिमिट ऑफ रिझोल्युशन इज अ प्रपोर्शनल टू काय होईल, लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल डी. परत या ठिकाणी मला जर प्रपोर्शनॅलिटीचा साईन काढायचा असेल तर काही ना काही कॉन्स्टंट द्यावा लागेल. इथेही येणारा जो काही कॉन्स्टंट आहे तो देखील प्रॅक्टिकल कॉन्स्टंट आहे. तर डी थिटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा डिवायडेड बाय कॅपिटल डी. म्हणजे याचा अर्थ नंबर आहे या ठिकाणी एक कॉन्स्टंट म्हणून. मग जर ची व्हॅल्यू जर एवढी असेल तर रिझॉल्विंग पॉवर टेलिस्कोपची किती असेल, तर रिझॉल्विंग पॉवर इज नथिंग बट रेसिप्रोकल ऑफ डी थिटा. म्हणजेच काय असेल, it is nothing but capital D divided by 1.22 lambda.
जेवढी तुमची डायमीटर मोठी लेन्सची तेवढं तुम्ही जास्त दूरपर्यंत क्लिअरली बघू शकता. जगामधली सगळ्यात मोठी दुर्बीण कुठली आहे? इट इज हबल. त्याचा डायमीटर जवळपास काही मीटरमध्ये आहे. आता मीटर म्हणजे अंदाजे विचार करा, 3.5 फुटाचा 1 मीटर होतो. म्हणजे असे जवळपास 20 मीटरच्या आसपास काही डायमीटर आहे म्हणतात जवळपास त्याची. मला एक्झॅक्टली काही माहिती नाही, पण सापडेल आपल्याला. चला घ्या. रिझॉल्विंग पॉवर ऑफ टेलिस्कोप. पहिला पॉइंट, इफ d theta is the angle subtended by the two distant objects at the lens of a telescope, which can just resolve the images of the distant object, then d theta is known as limit of resolution. पुढचा पॉइंट, the limit of resolution depends on कॉमा टाका खालच्या ओळीत, d theta proportional to lambda divided by capital D. तिथंच लिहा, where capital D is diameter of the lens. d theta is equal to काय येईल? 1.22 lambda divided by capital D. आणि सगळ्यात शेवटचं वाक्य, रिझॉल्विंग पॉवर इज इक्वल टू 1/d theta is equal to capital D divided by 1.22 lambda. तुमच्या बोर्डाच्या टेक्स्टबुक मध्ये त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, एक छोटीशी चौकट केली आहे आणि त्याच्यामध्ये काहीतरी इम्पॉर्टंट पॉईंटच्या नावाखाली एक फॉर्म्युला लिहून टाकला. पण तो येतो कसा, आला कसा, त्याचा वापर एक्झॅक्टली करायचा कसा, ह्याचं काहीच नाही आहे. तिथं काही दिलेलं नाही आहे, काही नाही आहे. परंतु त्याच्यावर पुढं त्या ठिकाणी बोर्डाच्या पुस्तकामध्ये पाहिलं की संपल्यानंतर, टॉपिक संपल्यानंतर ह्या अशा फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम देखील विचारला. फॉर्म्युला आला कसा ते माहीत नाही, फॉर्म्युला हा आहे एवढंच. आणि त्या ठिकाणी त्या फॉर्म्युल्यावर प्रॉब्लेम देखील सोडवा. म्हणजे फॉर्म्युला काय करा, तुम्ही पाठ करा. आणि जे आपल्याला पटत नाही कधी. त्या ठिकाणी असं होतं की इंटरफिअरन्स एक्सपेरिमेंटमध्ये S1 सोर्स आहे, 2 पिन होल्स आहेत S1 आणि S2, आणि त्याच्यानंतर स्क्रीनवर O1 पॉईंट आणि P1 पॉईंट आहे. O पॉईंट कुठं आहे? परपॅन्डिक्युलर बायसेक्टरवर आहे. आणि P एनी पॉईंट आहे. म्हणून आपण तिथं काय केलं होतं, इंटरफिअरन्समध्ये पाथ डिफरन्सचं इक्वेशन आपण काढलं होतं, S2P मायनस S1P. बरोबर आहे की चूक आहे? तर त्याच्याशी निगडीत त्यांनी एक नवा कन्सेप्ट त्याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केला आहे. S1 किंवा S2 या दोघांच्या समोर जर एखादी जाड मायकाची, ग्लासची प्लेट जर पकडली, ज्याचा थिकनेस किंवा ज्याची जाडी T आहे आणि ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू आहे, तर त्यावेळेस त्या ठिकाणी काय होईल ते विचारलेले त्यांनी. आणि त्याच्याबद्दल तोच सांगतो डायरेक्टली. तिथं त्या चौकटीमध्ये त्यांनी डायरेक्टली लिहिलेलं आहे, इफ अ लाईट वेव्स ट्रॅव्हलिंग फ्रॉम पॉइंट सोर्स S1 to P आर बिंग अलाउड टू पास थ्रू अ मायका शीट ऑफ थिकनेस T हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू, देन पुढं तो स्वतःच लिहितो, द फ्रिंजेस रिमेन्स अ सेम. फ्रिंज विड्थ काही बदलत नाही म्हणतो, बट द होल फ्रिंज पॅटर्न शिफ्ट्स. फ्रिंज पॅटर्न तुमचा शिफ्ट व्हायला चालू होतो. आणि ते शिफ्ट होत असताना जर त्याचं डिस्टन्स तो त्या ठिकाणी देतो, S इज इक्वल टू
कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. का, कुठून, कसं माहीत नाही, आपल्याला ते करायचं नाहीये. आपलं एखादं पान वाया गेलं तरी चालेल, पण कुठलाही फॉर्म्युला येतो कसा, बनतो कसा आणि त्याच्या मागचे लॉजिक काय आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी कंपल्सरी समजले पाहिजेत. तर काल सहज पाहत असताना प्रॉब्लेम ज्यावेळेस मी पाहत होतो तो प्रॉब्लेम दिसल्यावर मी शॉक झालो एकदम. म्हटलं हे फॉर्म्युला त्याने तर फॉर्म्युला प्रूव्ह नाही केला, काही नाही केला, उगीच असतो आणि असा असतो. तर आपण त्या ठिकाणी तो जो फॉर्म्युला आहे तो एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपल्याला तयार करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला प्रूव्ह करता येईल त्याचा आपण प्लॅन करू. लक्ष द्या, डायग्राम अशी आहे. पॉइंट सोर्स आहे यस, त्याच्यापासून इक्विडिस्टंट अंतरावर इथे एक आणि इथे एक, हे दोन सोर्सेस आहेत S1 आणि S2. समोर या ठिकाणी स्क्रीन आहे ठेवलेली, स्क्रीनवर तुमचा हा O पॉइंट आहे आणि कुठंतरी या ठिकाणी तुम्ही P पॉइंट घेतलाय आणि S1P हा एक पाथ आहे आणि S2P हा एक पाथ आहे आणि याला आपण त्या ठिकाणी म्हणलंय पाथ डिफरन्स, S2P मायनस S1P. याच्यामध्ये तो म्हणतो की हे लाईट पास होत असताना या ठिकाणी एक मायकाची प्लेट ठेवलेली आहे आणि ज्याचा थिकनेस त्या ठिकाणी स्मॉल टी इतका दिलेला आहे आणि याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याने दिलेला आहे म्यू. लक्ष द्या, आता काळजीपूर्वक समजून घेतल्याशिवाय कुठलीच गोष्ट वहीमध्ये लिहायची नाही. आपला नियम आहे, आपण तो ओबे करायचा. मी जर तुम्हाला विचारलं S2 पासून निघणारे लाईट P पॉइंटला पोचेपर्यंत मीडियम कुठला आहे बाळांनो या ठिकाणी? एअर. बरोबर आहे का, चूक आहे? दुसरी गोष्ट, S1 पासून निघणारा लाईट रेस आणि P पॉइंटला पोचणारा हा रे ट्रॅव्हल होत असताना मीडियम कुठला आहे? एअर प्लस ग्लास, दोन्ही आहे. एवढा मीडियम ग्लासचा आहे, इकडचा थोडासा एअर आहे, पुढचा परत एअर आहे. म्हणून या ठिकाणी मला म्हणता येईल लाईट ट्रॅव्हल फ्रॉम S1 टू P. S1 टू P. बरोबर आहे का, चूक आहे? such that it travel in air एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. हवेमध्ये किती डिस्टन्स ट्रॅव्हल करेल? S1 पासून P याच्यामधलं किती डिस्टन्स कमी होईल? स्मॉल टी एवढं कमी होईल. इन एअर S1P मायनस टी डिस्टन्स एअर मधलं अँड इन मीडियम इट ट्रॅव्हल किती डिस्टन्स? टी एवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करेल. काही अडचण? पुढचा प्रश्न, वेलॉसिटी हा शब्द ज्यावेळेस तुम्ही वापरता तर वेलॉसिटी शब्द वापरल्याबरोबर त्याचा बेसिक फंडामेंटल काय? डिस्टन्स डिवायडेड बाय टाइम. हा बेसिक फंडामेंटल आहे. जर वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम असेल तर टाइम इज इक्वल टू काय असेल? डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. बरोबर आहे का, चूक आहे? मी जर तुम्हाला म्हणलं की S1 पासून लाईट रेला P पॉइंट पर्यंत जाण्यासाठी किती वेळ लागेल? किती वेळ लागेल? टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम
S12 P, S1 पासून P पर्यंत जायचंय तुम्हाला, इज इक्वल टू, हा टाइम काय असलं पाहिजे, अंतर भागिले वेलॉसिटी. एअर मधलं अंतर किती कापताय तुम्ही, S1P मायनस टी, म्हणजे याचा अर्थ S1P मायनस टी डिवायडेड बाय हवेतली वेलॉसिटी, एअर मधली वेलॉसिटी C. काही अडचण त्याच्यामध्ये, प्लस म्हणजे इथलं आणि इथलं धरून तुमचा टाइम हा झाला, आणि याच्यामधला असेल टी डिवायडेड बाय सी मीडियम, कारण तो मीडियमची जाडी किती आहे किंवा अंतर किती आहे त्या मीडियमचं, टी आहे, मीडियम आहे. आता इथे म्हणतो बट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू काय असतं बाळांनो, व्हॉट इज रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, velocity in air, C air divided by C medium, yes or no? Mug what is a C medium? C medium is nothing but velocity in air divided by mu. ही व्हॅल्यू मी याच्यात सबस्टिट्यूट करतो, म्हणून काय येईल, टी डिवायडेड बाय सी प्लस काय लिहू, आता सी बाय म्यू इथं आला, खालचा म्यू वर गेला, म्हणजे याचा अर्थ म्यू टी डिवायडेड बाय, येस और नो. आता दोघांचा डिनॉमिनेटर कसा आहे, सारखा आहे. मग मला याला असं लिहिता येईल का ते सांगा बरं. खाली सगळ्याला मी कॉमन सी लिहितो, हा वर काय लिहू बाळांनो मी, S1P मायनस प्लस म्यू टी, त्याच्यातला टी काढतो, म्हणजे याचा अर्थ असं लिहितो S1P प्लस म्यू मायनस 1 इंटू टी. या सर्व आता लॉजिकल क्लिअर, काही ह्याच्यात काही अडचण आहे का, हा कुठलीही गोष्ट पाठ न करता लॉजिकली समजून घेऊ ना आपण, का येतो कसा फॉर्म्युला, कुठून आला आणि का बरं आला, त्याला समजून घेऊन करू आपण त्याला. नंतर तुम्ही पाठ केला तर मला दुःख नाहीये, पण मला आनंद तोपर्यंत मिळत नाही जोपर्यंत मी तुम्हाला समजून देत नाही. तुम्हाला काय करायचं तो तुमचा प्रश्न. काही जणांनी म्हणले सर अख्खं पुस्तक सांगा, पाठ करून टाकतो. अरे कर बाबा, मला काय माहित, माझं काम समजून द्यायचं. डाव्या बाजूला कोण आहे इकडं, टाइम. टाइम इज इक्वल टू काय असतं, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. टाइम इज इक्वल टू डिस्टन्स डिवायडेड बाय वेलॉसिटी. वेलॉसिटी इथं खाली आहे, म्हणजे हे काय असलं पाहिजे, हे कोण आहे, इफेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम S1 टू P. इफेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम S1 to P is equal to S1P into bracket, sorry, plus into bracket mu minus 1 into T. आता आलं लक्षात, काही नाही, साधे बेसिक फंडामेंटल मधले फॉर्म्युले वापरतो आणि दुसरं मी काहीही करत नाहीये, नवीन कुठलाही नवा फॉर्म्युला तुम्हाला तयार करून देत नाहीये. आता इथून इथपर्यंतचं अंतर एवढं आहे, इथून इथपर्यंतचं अंतर P आहे. मग व्हॉट इज अ पाथ डिफरन्स, पाथ डिफरन्स इज इक्वल टू, हा काय असलं पाहिजे, S2P मायनस इफेक्टिव्ह डिस्टन्स S1 पासून P च, म्हणजेच काय असलं पाहिजे, हे S2P मायनस हे S1P प्लस म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. पार्ट डिफरन्सचं इक्वेशन माझं आलं. या पार्ट डिफरन्सच्या इक्वेशनला मी जरा नीट लिहितो, पाथ डिफरन्स इज इक्वल टू, हां जरा आता तो ब्रॅकेट जरा तोडायचा प्रयत्न करतो, बघू बरं काय काय होतं. हां S2P हे मायनस बाहेर घेतो, S1P हे मायनस
म्यू मायनस 1 इंटू टी. आपण आपल्या फॉर्म्युल्यामध्ये S2P मायनस S1P ज्याला आपण पाथ डिफरन्स म्हणलंय आणि ज्याचा फॉर्म्युला आपण त्या ठिकाणी स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. यस ऑर नो? बरोबर आहे. काय होतं त्या ठिकाणी? स्मॉल एक्स इज नथिंग बट द डिस्टन्स ऑफ पॉइंट P फ्रॉम पॉइंट O. स्मॉल डी कोण होतं? या दोघांमधलं अंतर. आणि कॅपिटल डी हा होता. आणि हे पाथ डिफरन्स इक्वेशन आपण काढलं होतं. दोन राईट अँगल ट्रायंगल पकडून काढलं होतं. मग मी याच्यासाठी सबस्टिट्यूट करतो. स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी मायनस म्यू मायनस 1 इंटू टी. हे झालं माझं आता पाथ डिफरन्सचं इक्वेशन. हा, इंटरफिअरन्स मध्ये पाथ डिफरन्स n लॅम्बडा जर असेल तर ब्राईट बँड असेल आणि 2n मायनस 1 इंटू लॅम्बडा बाय 2 असेल तर डार्क बँड असेल. मी या ठिकाणी म्हणतो जर ह्या पाथ डिफरन्सला n लॅम्बडानी जर मी इक्वेट केलं, व्हॉट इज दिस? इट इज कंडिशन फॉर nth ब्राईट बँड कंडिशन. कारण इथं n घेतले, इथं 1 घेतलं असतं तर फर्स्ट, 2 घेतलं असतं तर दुसरा ब्राईट बँड, 3 ला तिसरा. मी तर n घेतोय म्हणजे हा कोण आहे? म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी एक गोष्ट कळाली. एक्स ऑफ n, एक्स कोण आहे? अंतर आहे. कोणाचं? n नंबरच्या ब्राईट बँडचं. केव्हा? मीडियम असतानाच आहे. आणि ते किती आहे? एक्स ऑफ n m इकडे घेतलं, बाकीचे सगळ्याला तिकडे फेकतो. मग बाकीच्या सगळ्यांना तिकडे फेकतो. याचा अर्थ काय करतो मी? हे कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट n लॅम्बडा प्लस म्यू मायनस 1 इंटू टी हे लिहितो मी तिथं. हे झालं काय? n नंबरच्या ब्राईट बँडचं अंतर. कुठून? सेंटर पासून. केव्हा? हे टाकल्यामुळं. आता पुढचा प्रश्न, हे जर मी काढून घेतलं, याला जर मी काढून घेतलं तर एअरच आहे ना. मग आता कुठलं काय? हा, त्यावेळेस n नंबरचा ब्राईट बँड कुठं असेल? x इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी इज इक्वल टू n लॅम्बडा. म्हणजे x नंबरचा n नंबरचा ब्राईट बँड एअर असताना तो किती असतो? तो असतो त्या ठिकाणी n लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी एवढा असतो. म्हणजे याचा अर्थ n नंबरच्या ब्राईट बँडचं अंतर केव्हा? एअर असताना, हे मीडियम असताना, हे एअर असताना किती असेल? तर इट इज n लॅम्बडा इंटू कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी एवढा असेल. म्हणजे पूर्वी एवढं होतं, आता एवढं झालं. फरक कितीचा पडला? ते काढावं लागेल ना. हा, फरक पडलाय. पडलेला सरळ सरळ दिसतोय. पूर्वी n नंबरचा ब्राईट बँड सेंटर पासून किती अंतरावर होता? एवढ्या अंतरावर होता. आता किती अंतरावर गेलाय? एवढ्या अंतरावर गेलाय. म्हणजे हे अंतर जास्त आहे का कमी आहे? जुन्यापेक्षा जास्त आहे. जास्त आहे याचा अर्थ ऑटोमॅटिकली वर सरकलाय. बाकी म्हणायची काय गरज आहे? वर का सरकतो खाली का सरकतो? इथं याला जर उचलून खाली ठेवला असता तर तो खाली सरकला असता. याला उचलून मी वर ठेवला की तो वर सरकायला चालू करेल. मला सरळ सरळ अंतर कळू लागले ना, ह्या बाजूचा ब्राईट बँड कुठे गेला तो. म्हणजे याचा अर्थ शिफ्ट ऑफ nth ब्राईट बँड इज इक्वल टू काय करावं लागेल? मोठ्या अंतरामधून लहान अंतर वजा करावं लागेल. याचा अर्थ कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट n लॅम्बडा प्लस म्यू मायनस 1 इंटू टी हे झालं मायनस n लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी.
याला एक्सपांड करा सगळ्यालाच. एन लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी प्लस कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी मायनस एन लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी. हे मायनस हे प्लस राहिलं काय? कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू टी. आलं उत्तर. आता लक्ष द्या. समजा जर मी वर इथं लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं असतं आणि खाली लॅम्बडाने मल्टिप्लाय केलं असतं, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय लॅम्बडा स्मॉल डी केलं असतं. हा, लॅम्बडा कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी म्हणजे कोण आहे? इट इज अ बँड विड्थ और फ्रिंज विड्थ. म्हणजे ज्याचा अर्थ याला दुसरा फॉर्म्युला देखील तुम्हाला लिहिता येतो. कॅपिटल एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. आता आलं लक्षात. म्हणून हा फॉर्म्युला शिफ्ट होतो ह्या दोनच्या पद्धतीनं होतो. एक तर कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी, किंवा इट इज एक्स डिवायडेड बाय लॅम्बडा इंटू म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. एक कोरं पान काढायचं, लिहून घ्यायचं. सिनॉप्सिसच्या वहीमध्ये नाही लिहायचं. मेन हेडिंग लिहा. इन इंटरफिअरन्स एक्सपेरिमेंट if a glass slab of thickness small t and refractive index mu is being kept in front of bracket मध्ये लिहा S1 then करा. आता इकडून चालू करा, जिथं इथून खालून संपून परत वर. लाईट ट्रॅव्हल फ्रॉम to P कशी such that it travel in air S1P minus a small t distance आणि in medium it travels a small t distance. अंतर आपल्याला कळाले, त्याच्यावरून किती वेळ लागतोय त्यांना पोचायला तो काढायचा. म्हणून टाइम टेकन टू ट्रॅव्हल फ्रॉम S1 टू P इज मधलं अंतर भागिले एअरची वेलॉसिटी अधिक मीडियम मधलं अंतर डिवायडेड बाय मीडियमची वेलॉसिटी, आणि त्याच्यामध्ये फक्त त्याला रिअरेंज करायचं. मग इफेक्टिव्ह डिस्टन्स फ्रॉम S1 टू P इज किती असेल? S1P प्लस म्यू मायनस 1 इंटू टी. मग पाथ डिफरन्स काय असतो? S2P मायनस इफेक्टिव्ह डिस्टन्स येईल. इथं दोघं एअरमध्ये असते तर आपण पाथ डिफरन्स डायरेक्टली म्हणला असता S2P मायनस S1P. पाथ डिफरन्स इज इक्वल टू S2P मायनस इफेक्टिव्ह डिस्टन्स. म्हणून S2P मायनस S1P प्लस म्यू मायनस 1 इंटू टी. म्हणून पाथ डिफरन्स इज इक्वल टू इथं आलो S2P मायनस S1P मायनस म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. S2P मायनस S1P ला आपण काय सबस्टिट्यूट करू शकतो? स्मॉल एक्स इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी इज इक्वल टू एन लॅम्बडा. ही कुणाची झाली? कंडिशन फॉर nth ब्राईट बँड. म्हणून डिस्टन्स ऑफ nth ब्राईट बँड मीडियम असतानाचा आहे. कॅपिटल डी डिवायडेड बाय स्मॉल डी इंटू ब्रॅकेट काय येईल? एन लॅम्बडा प्लस म्यू मायनस 1 इंटू स्मॉल टी. आणि nth ब्राईट बँडचं अंतर एअर असतानाचा nth ब्राईट बँड किती असतो? किंवा ज्यालाच एन लॅम्बडा कॅपिटल डिवायडेड बाय स्मॉल डी म्हणतो. म्हणून शिफ्ट ऑफ nth ब्राईट बँड किती न झालेला आहे?
मोठ्या अंतरामधून लहान अंतर वजा केलं. राहतं म्हणजे काय राहतं, हे राहतं डायरेक्टली तुमचा शिफ्टचा फॉर्म्युला. एक पॉइंट, अजून एक पॉइंट तुमच्या पुस्तकामधला शिल्लक राहिलाय, तिथं त्यांनी घेतलं उगीच शेवटी एक थेरॉटिकल पार्ट म्हणून, पण आपल्याला तो माहीत असावा. त्या ठिकाणी त्यांनी थेअरीमध्ये काही पार्ट घेतलेले आणि त्या थेअरीमध्ये पार्टमध्ये काही माझे कॉन्ट्राडिक्शन आहेत. कारण त्यांनी जे म्हणलंय तर त्या ठिकाणी ते जी वाक्यरचना आहे ती वाक्यरचना कुठंतरी मला वाटते चुकीची आहे. फॉर एन एक्झाम्पल, त्यांनी म्हणलेलं आहे की डिफरन्स बिटवीन इंटरफिअरन्स पॅटर्न अँड डिफ्रॅक्शन पॅटर्न, बरोबर. आणि त्याच्यामध्ये तो वाक्य वापरतो पहिलं कुठलं, इन बोथ द केसेस देअर एक्झिस्ट अ सेंट्रल ब्राईट बँड बट दे आर सराउंडेड बाय अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड्स ऑफ डिफरंट इंटेन्सिटीज. ठीक आहे, हे वाक्य पुढचा पार्ट बरोबर आहे, पण जो पहिला पार्ट तो म्हणतो की दोघाला सेंटरमध्ये कंपल्सरी ब्राईट बँड असेल. का बरं बाबा, कशावरून? समजा मी जर लाईट वापरली, कोहेरंट वापरली, आणि कोहेरंट वापरत असताना 180 डिग्रीचा फेज शिफ्ट वापरला मी तिथं, तर सेंट्रल डार्क बँड यायला चालू होतो तिथं कंपल्सरी. म्हणजे तिथं सेंट्रल डार्क बँडही असू शकतो किंवा सेंट्रल ब्राईट बँडही असू शकतो. कुठं? इंटरफिअरन्समध्ये. मात्र तुमच्या ह्याच्यामध्ये डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये कंपल्सरी काय असेल? सेंट्रल मॅक्सिमाच असेल. नंबर 2, इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये असणारे जे काही बँड्स आहेत, मग डार्क असो की ब्राईट असो, प्रत्येकाची जाडी कशी आहे, विड्थ कशी आहे? सेम, किंवा बँड विड्थ इज सेम. इथं मात्र बँड विड्थ इज नॉट सेम. जसं तुम्ही बाहेर जातात तस तशा रिंग मोठ्या होत जातात. द बँड विड्थ गोज ऑन चेंजिंग. तिथं जर तुम्ही इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये जर म्हणलात, इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये जर तुम्ही तिथं म्हणलात की त्या ठिकाणी कुठलाही ब्राईट बँड घ्या, मधला घ्या, पहिला घ्या, दुसरा घ्या, तिसरा घ्या, पाचवा घ्या, कुठलाही ब्राईट बँड घ्या, सगळ्याची इंटेन्सिटी कशी असेल? सारखी असेल. परंतु डिफ्रॅक्शन पॅटर्नमध्ये तसं घडणार नाही. त्या ठिकाणी द इंटेन्सिटी गोज ऑन डिक्रीजिंग. सेंटरवाल्याची मॅक्सिमम असेल, त्याच्या बाजूवाल्याची, त्याच्यानंतरची 1/3, 1/5, 1/7 अशा पद्धतीने ती कमी होत जाते. अजून एक आहे तिथं की इंटरफिअरन्स पॅटर्न मध्ये मिळणारा जो डार्क बँड आहे हा युजली परफेक्ट डार्क असतो. परफेक्ट डार्क असतो. तिथं मिळणारा जो डार्क बँड आहे तेवढा परफेक्टली डार्क तयार होत नाही, कारण एन्क्रोचमेंट ऑफ लाईट टेक्स प्लेस. त्याच्यानंतर त्यांनी एक अजून एक तिथं कन्सेप्ट मांडलाय. तो कन्सेप्ट मला थोडासा परत चुकीचा वाटतो. सिंगल वेव्हफ्रंटच्या मुळे डिफ्रॅक्शन पॅटर्न तयार होतो आणि डिफरंट वेव्हफ्रंटमुळे इंटरफिअरन्स पॅटर्न तयार होतो. चूक. अहो, बायप्रिझम एक्सपेरिमेंट ज्यावेळेस वापरता त्यावेळेस त्या स्लिटमधून बाहेर पडणारी जी ते वेव्हफ्रंट आहे ती अर्धी तुटते, अर्धी इकडून पडते बायप्रिझम वरून, अर्धी तिकडून पडते. म्हणजे तीच वेव्हफ्रंट पडते ना दोन्ही बाजूला, आणि पुढे इंटरफिअरन्स पॅटर्न क्रिएट करते ना. सिंगल वेव्हफ्रंट करू शकते, डिफरंट वेव्हफ्रंट कसं काय म्हणता येईल तुम्हाला? हा, तुम्ही जर त्या ठिकाणी कुठला यंग्स एक्सपेरिमेंट जर पाहत असाल तर डिफरंट आहे. पण यंग्स एक्सपेरिमेंट इज नॉट ओनली एक्सपेरिमेंट विच शोज इंटरफिअरन्स. बायप्रिझमही दाखवतं, लॉइड्स मिरर एक्सपेरिमेंटही दाखवतं, तिथं सिंगल तुमची वेव्हफ्रंट वापरली जाते. म्हणून तो एक पॉइंट कॉन्ट्राडिक्शनचा आहे, म्हणून त्याच्याबद्दल जास्त लिहू नका. विचारलं, समजा हा प्रश्न कुठे येऊ शकतो, हा काही सीईटीला येत नाही, हा कुठे येऊ शकेल? बोर्डात. बोर्डात आला तर काय करणार? सरळ सरळ देअर एक्झिस्ट सेंट्रल ब्राईट बँड सराउंडेड बाय अल्टरनेट ब्राईट अँड डार्क बँड. इकडे लिहायचं देअर एक्झिस्ट प्रिन्सिपल मॅक्सिमा सराउंडेड बाय सेकंडरी मिनिमा अँड सेकंडरी मॅक्सिमा. इकडे परत लिहायचं द इंटेन्सिटी ऑफ ऑल द ब्राईट बँड इज अ सेम. इथं द इंटेन्सिटी ऑफ द ब्राईट बँड गोज ऑन डिक्रीजिंग.
द डार्क बँड्स आर परफेक्टली डार्क. इथे लिहायचं डार्क बँड्स आर नॉट परफेक्टली डार्क. संपला विषय. 4 लिहिले, 2 मार्क कमवले. त्याच्यावर हा प्रश्न येऊ शकत नाही. कॉन्ट्राडिक्शनवाला लिहितच बसायचं नाही. सो टुमॉरो विल बी स्टार्टिंग विथ नेक्स्ट टॉपिक.